नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. वाढत्या पाणी पातळीमुळे शहरातील 3 महत्त्वाचे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नंदिनी नदी दुथडी भरून वाहत असून नदीची पाणी पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा वर गेली आहे. परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वडाळा रोडवरील शिवाजीवाडी पूल, पखाल रोड पूल आणि तुळशी आय हॉस्पिटल जवळील पूल वाहतुकीसाठी तात्पुरते बंद केले आहेत. पुलांवरून पाण्याचा वेग वाढल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पुढील काही तासात पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नमस्कार, आपण पाहत आहोत नाशिक आवाज. आता आपण आहोत वडाळा पाथर्डी रोडवर. या ठिकाणावरून आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं नंदिनी नदीचा प्रभाव अतिशय वाढलेला आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी नागरिकांनी पाण्यामध्ये उतरू नये व मुलांना पण पाण्यामध्ये जाऊ देऊ नये अशा सूचना देखील नाशिक महानगरपालिका असो किंवा पोलीस प्रशासन असो यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनाउन्समेंटद्वारे देण्यात येत आहे. तरी नागरिकांनी पाण्यात उतरू नये व आपल्या परिवाराची व स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन देखील या ठिकाणी पोलीस प्रशासन व नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आपल्याला करण्यात येत आहे. पाण्याचा प्रभाव अतिशय जास्त वाढल्याने खालचा जो पूल आहे म्हणजेच जो पखाड रोडचा जो ब्रिज आहे या ठिकाणी बंद केल्याचे सुद्धा या ठिकाणी अशी प्राथमिक माहिती आम्हाला प्राप्त झाल्याचे चित्र आहे. आपण पाहू शकता हा जो पाणी आहे, पाण्याचा प्रभाव इतका वाढलेला आहे का पाणी हा पुलाला स्पर्श करताना आपल्याला दिसत आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये अचानक वाढ झाल्याने काल दुपारनंतर पाण्याने जी विश्रांती घेतली होती त्याचं कुठंतरी रात्रीपासून या पाण्याला परत सुरुवात झालेली आहे पावसाला. त्याच्यानंतर पाणलोट क्षेत्रामध्ये अचानक वाढ झाल्याने खालच्याच भागामध्ये जसेच नाशिक गोदावरी नदी असो किंवा नंदिनी नदी असो किंवा नासाडी नदी असो या सर्व नद्यांना पूरची परिस्थितीची या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. कॅमेरामॅन तबरेज शेखसह रिपोर्टर तबरेज शेख, नाशिक. सध्या प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नदीच्या पाणी पातळीवर सातत्याने नजर ठेवली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे. नाशिक आवाज, नाशिक.